जो जास्त करून फेमस आहे ते छोटे छोटे पापलेट आहे. ची क्वालिटी चांगली, तसा रेट पण चांगला. इकडे हलवे आहेत मोठे मोठे, असं वाट्यावर पण मिळते, किलोवर पण मिळते. मार्केटला गर्दी खूप आहे. अशा कलरचा पण आहे आणि अशा कलरचा पण जाऊ. जास्त भावतोल न करता व्हिडिओ बघून आला तर त्याला अजून डिस्काउंट भेटणार. एवढी मोठी गोल मी पहिल्यांदाच पाहिली. तर डोमीमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. दिवचे हे बोंबील आहेत. कधी फरक काय साईजचा? हप्त्यांमध्ये पण हे प्रकार असं ते माहीत नव्हतं. खाडीचा जवळा चांगला असतो समुद्राच्या जवळापेक्षा. हे बरेचसे विक्रेते असेच आहेत. गर्दी खूप आहे इकडे आणि आजच्या दिवशी असतो इथला आठवडी बाजार. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे भिवंडीच्या कोणगावमध्ये, जे भिवंडी तालुक्यामध्ये येतं, पण याला आपण कल्याणचं कोणगाव म्हणतो. आणि आज आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी असतो इथला आठवडी बाजार. आणि एवढी तुफान गर्दी आहे आठवडी बाजाराला इकडे, म्हणजे मला गाडी मेन रोडवरनं इथे आणायला ना जवळजवळ 20 मिनटं लागली. एवढी गर्दी आहे आज इकडे, तुफान गर्दी आहे. आणि हे मार्केट फेमस आहे ते सुक्या मच्छीसाठी. ते A1 क्वालिटीची सुकी मच्छी मिळते आणि चांगल्या रेटमध्ये, स्वस्तामध्ये. आणि हे मार्केट सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6-7 वाजेपर्यंत चालू असतं. तुम्ही कधीही येऊ शकता, पण फक्त मंगळवारी. आणि आजची तारीख आहे 14 एप्रिल 2026. आजच्या तारखेला कोणगावच्या आठवडी बाजारात कोणते सुके मासे आहेत आणि कोणत्या रेटने ते आपण बघूया. चला. आणि गर्दी खूप आहे इकडे. हा रोड पुरा बघा जाम आहे. मला दूर दिसत असेल, गाड्याच गाड्या आहेत. आणि इकडून पण जवळजवळ ना 100 मीटर फुल जाम आहे. सगळं मार्केट आहे, पूर्ण मार्केट भरलेलं आहे. आठवडी बाजार हे आहे पूर्ण सुक्या मच्छीचा बाजार. इकडे तुम्हाला सर्व सुकी मच्छी मिळणार आहे. इकडे मांदेली दिसते सुरुवातीला. कशी मांदेली दादा? बघा 200 रुपये किलो मांदेली आहे. आणि दांडी सुकट आहे ती 300 रुपये किलो आहे. आणि इकडे डोमी कशा आहे दादा? बघा डोमी आहे ती 300 रुपये किलोला आहे. सुरुवातीला त्या दादाकडे बघायचं मासे दिसलेले आहेत आपल्याला, सुकी मच्छी. आणि इकडे जवळा आहे. जवळा कसा? हा जवळा आहे तो 300 रुपये किलोवाला आहे जवळा. आणि हा उत्तमचा जवळ आहे, चांगला सुकवलेला. बाकी इकडे आहे मांदेली जी सुरुवातीला बघितली आपण. आणि आहेत बोंबील कसे दादा? आणि बघा हे पण उत्तमचेच. बघा हे बोंबील आहेत, ते आहेत 500 रुपये किलोवरती आहेत. साईज बघा केवढी आहे. आणि हे 500 रुपये किलो आहेत. आणि हा दादा पण उत्तमचाच आहे. बघा हे दादा तुम्हाला आज इकडे भेटतील, उद्या कारबावच्या मार्केटमध्ये भेटतील आठवडी बाजारात, आणि रविवारचं पडक्याच्या मार्केटमध्ये. आणि इथले बरेचसे विक्रेते असेच आहेत जे तुम्हाला या सगळ्या बाजारांमध्ये मिळतील भिवंडीच्या आजूबाजूच्या एरियामधल्या. जवळा कसा आहे मावशी? 350. बघा हा 350 रुपये किलो आहे जवळा. हा कुठला आहे? बघा हा समुद्राचा जवळ आहे. 2 प्रकारचे जवळे असतात. हा समुद्राचा आहे, 350 रुपये किलो आहे. हा बघा हा खाडीचा आहे, जो 500 रुपये किलोवाला आहे. म्हणजे खाडीचा जवळा चांगला असतो समुद्राच्या जवळ्यापेक्षा. आणि हा आहे तो समुद्राचा 350 रुपये किलो. हा ट्रॉम्बेचा, आपला मुंबईकडचा जवळ आहे, ट्रॉम्बे साईडचा, चांगल्या क्वालिटीचा. बघा मावशीकडे इकडे वाकटे आहेत. कुठले? पिकी. बघा पिकी वाकटी आहे म्हणून सांगते मावशी. तर वाकट्यांमध्ये पण हे प्रकार असं ते माहीत नव्हतं. आणि मावशी तिकडे काय करते? दांडी सुकड आहे काय? बघा दांडी सुकड आहे मोठीवाली. कशी किलो आहे? बघा ही 500 रुपये किलो आहे. आणि छोटीवाली 600 रुपये किलो आहे. म्हणजे बघा छोट्या साईजची जर दांडी सुकड असेल तर महाग असते, मोठ्या साईजची थोडी स्वस्त असते. ही 500 रुपये किलो आहे. साफ करते मावशीकडे, साफ करून ठेवली जाते. आणि उत्तनची कुठली आहे? बघा ही आरनाळ्याची आहे दांडी सुकट. कर्दी कशी आहे ही? बघा ही कर्दी आहे 500 रुपये किलोवाली. आणि साफ आहे एकदम कर्दी आहे. बघा मला कळेल बघून. आणि वाकटे आहे ती 800 रुपये किलो. बघा हे बोंबील आहेत, वाकडे बोंबील छोटेवाले. हा बघा हे 400 रुपये किलोने मिळतील तुम्हाला हे वाकडे बोंबील. माझी सावली पडते, ऊन डोक्यावरती आहे, 12 वाजलेत. आणि 400 रुपये किलोने तुम्हाला हे वाकडे बोंबील मिळतील. बघा पिवळी वाव आहे 1200 रुपये किलोवाली. आणि ही 1000 रुपये किलो आहे. दोन्हीत फरक काय साईजचा? ही बारकी आहे आणि ही मोठी आहे. ही 1200 रुपये किलो आहे. छोटीवाली 1000 रुपये किलो. आणि काळीवाली 600 रुपये. काळी आहे ती 600 रुपये किलो. बघा हे गोळीचे तुकडे आहेत. कसे किलो? 200 रुपये पाव. बघा 200 रुपये पाव किलो आहे गोळीचे तुकडे. म्हणजे 700 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हे दीवचे बोंबील आहेत. आपल्या गुजरातचं दीव दमन म्हणतो ना आपण, त्या दीवचे हे बोंबील आहेत. कसे म्हणाले? म्हणजे ह्याला जरा पण वास येत नाही. बघा 1200 रुपये किलो सांगतात आणि वास बिलकुल येत नाही. ज्यांना वास आवडत नाही ना सुक्या मच्छीचा, त्यांच्यासाठी चांगले बोंबील आहेत.
हे 1200 रुपये किलो. हे पॅकेट किलोचं आहे का? 1 किलो अर्धा किलो हां, जसं म्हणजे पाहिजे तसं मिळेल. पण हे पूर्ण पॅकेट 1 किलो आहे ना? हो पूर्ण पावशेर. बघा 1 किलोचं साईज आहे. पण भेटेल मोठी. आणि मोठी छोटी सेम प्राईस आहे? सेम प्राईस नाही, वेगळी वेगळी आहे. आता याची कशी? हे 800 रुपये किलो आहे, हे 1200 रुपये बघा किलो हे आहे. 800 रुपये किलो छोटेवाले आहेत आणि ही मोठी साईज आहे ती 1200 रुपयेवाली आहे. छोटी साईज आहे ती 800 रुपयेवाली आहे. ह्याच्यापेक्षा मोठी आहे ती 1500 रुपये. इकडे ढोमी मासा आहे. हा बिगर मिठाचा आहे, म्हणजे हा खारातला नाही. कसा? हे 700 रुपये किलो आहे, ते 250 रुपये किलो आहे मीठवाला. बघा हे बिन मिठाचा 600 रुपये किलो डोमी आणि मिठवाली पण डोमी आहे जी तुम्हाला 250 रुपये किलोने मिळेल. बघा ही मिठातली डोमी खारातली जी स्वस्त आहे 250 रुपये किलोने. म्हणजे हा अक्का आहे. बघा ही अख्खी डोमी आहे 250 रुपये मिठातली. आणि हा चिरलेला डोमी आहे आणि ही पण मिठातली आहे ना? बघा मिठातली आहे 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. तर डोमीमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. मिठातली, बिन मिठाची, चिरलेली. रेटमध्ये पण तसंच फरक आहे. 250 रुपये, 300 रुपये आणि 600 रुपये. पुढे बघा हे खडखडीत सुकल्यासारखं दिसतं आणि ही पाकड आहे. आणि कशी सुकली आहे बघा खडखडीत. आणि ही 1200 रुपये किलोने तुम्हाला ही पाकड मिळेल, चांगली सुकलेली. आणि वाम कशी आहे? 1400 वाली 1200. बघा ही वाम तुम्हाला 1200 रुपयाने किलो मिळेल. पिवळीवाली वाम आहे. इकडे अजून बरेच मासे आहेत, सोडे वगैरे पण आहेत आणि गर्दी पण आहे लोकांची घ्यायला. ती मच्छी पण अशी कट करून मिळते. बघा हे वाम घेतले ती तुकडे तुकडे करून तुम्हाला दिलेली आहे. इकडे बघा गोळीचे तुकडे आहेत, हे तुम्हाला 800 रुपये किलोने मिळतील गोळीचे तुकडे. आणि हे आहे ते 700 रुपये किलोने मिळतील. थोडासा फरक आहे. हे 700 रुपये किलो, हे 800 रुपये किलो. आणि सुरमई कशी दादा? सुरमई 800 रुपये. बघा सुरमई आहे, सुकी सुरमई, लहान पीस कापलेत बघा. हे तुम्हाला 800 रुपये किलोने मिळेल सुरमई, सुकी सुरमई. बघा हे सुके पापलेट आहेत खारातले, मिठातले. हे पण तुम्हाला 800 रुपये किलोने मिळतील. आणि ही काळी वाव आहे जी तुम्हाला 500 रुपये किलोने मिळेल. सगळ्या प्रकारचे सुके मासे आहेत इकडे. आणि हे बघा गोळ, केवढी मोठी गोळ आहे. कशी? ही 800 रुपये किलो. बघा ही 800 रुपये किलो अख्खी गोळ, केवढी मोठी आहे बघा ही गोळ. त्याचा फोटो दे. एक नंबर गोळ आहे बघा. एकदम जड आहे गोळ, जवळजवळ 10-12 किलोची गोळ आहे ही. सुकी मच्छीमध्ये पण गोळ पण बघ एवढी मोठी आहे, 10-12 किलोची. आणि एवढी मोठी तर मी पहिल्यांदाच पाहिली आहे. एवढं सुकी मच्छी मार्केट फिरतो ना, आणि एवढी मोठी गोळ मी पहिल्यांदाच पाहिली. आणि 800 रुपये किलोने तुम्हाला मिळेल अख्खी गोळी. आणि इकडे बघा सोडे आहेत जे तुम्हाला 1500 रुपये किलोने मिळतील. आणि हे छोटेवाले सोडे आहेत ते 1200 रुपये किलोने मिळतील. बाकी गोल्डीचे 1200 रुपये किलो, मोठी 1500 रुपये. बघा हे अँटीबायोटिक किलोनी खाल्ला तर त्यांचे डोके सगळे जातो त्या इकडे अँटीबायोटिक जास्त विकतात सुकी मच्छीमध्ये. कॅल्शियमच्या गोळ्या सगळ्या आपल्याकडे भेटणार. आपल्याकडे मिळणार. तुमचा व्हिडिओ बघून आला तर त्याला अजून डिस्काउंट भेटणार. पक्का हा पक्का. आपला व्हिडिओ बघून आला तर यांच्याकडे डिस्काउंट पण मिळेल. पण दर मंगळवारी यायला लागेल तुम्हाला, म्हणजे फक्त मंगळवारचं यायला लागेल. मंगळवारच असतं या मार्केटमध्ये. या ताईंकडे सर्व अर्नाळ्याचे बोंबील भेटत आहेत. हे तुम्हाला 450 रुपये किलोने मिळतील, छोटी साईज. आणि बघा हे मोठेवाले जे बोंबील आहेत हे तुम्हाला 700 रुपये किलोने मिळतील. हे सगळे अर्नाळ्याचे बोंबील आहेत. आणि इकडे वाकट्या कशा आहेत ताई? बघा वाकट्या आहेत त्या 500 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. साईज बघा. आणि कर्दी कशी? 450. सेम आहे सगळी. बघा इकडे कर्दी आहे 450 रुपये किलो. आणि जवळा? जवळ 200 रुपये. बघा जवळ आहे तो 200 रुपये किलो. आणि तो वाला? 350. आणि हा खाडीचा आहे का? बघा हा खाडीचा जवळ आहे. कलरमध्ये फरक असतो खाडीच्या जवळमध्ये. बघा असा कलर असतो खाडीच्या जवळाचा, थोडासा ब्राउनिश कलर असतो. हा 350 रुपये किलो आहे. आणि थोडासा वेगळा कलर आणि बारीक असतो तो समुद्राचा जवळा. बघा हा आहे 200 रुपये किलो. रेटमध्ये पण फरक आहे. आणि असे ना अर्नाळा, उत्तन, तुमचा वसई या साईडनं आलेली बरीच लोक इथे सुकी मच्छी लावून बसलेली आहेत विकायला. तर आपल्याला ऊन आहे एकदम कडकडीत उन्हामध्ये पण इथे मासे विकत आहेत. त्यामुळे जास्त भावतोल न करता घेऊन टाकावे मासे असं माझं मत आहे. बाकी करणारे करणारच, काही विषयच नाही. आणि इकडे आठवड्याला मासे घ्यायला येणारे बरीच लोक असतात. इकडे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत. जास्त करून बोंबील, सुकट, जवळा हेच तुम्हाला मिळेल. दांडी सुकट बघा इकडे एंडपर्यंत आहे पूर्ण असं मार्केट. हे बघा एकदम ब्राउनिश कलरचा हा जवळा. जवळा कसा आहे मावशी? बघा 200 रुपये किलो आहे जवळा. कलर बघा जवळ अशा कलरचा पण आहे आणि अशा कलरचा पण जवळ आहे मार्केटमध्ये. आणि आपण 200 रुपये किलो आहे, तो पण 200 रुपये किलो आहे. बघा हे सोड्या कुठले? अर्नाळ्याचे. अर्नाळ्याचे सोडे आहेत.
आणि 150 रुपये ही वाटी लावली आहे, एक भाऊ वाटी. वाटे ना थोडी चांगली आहे. हा छोटे चारे चांगलेच आहेत ना, मी कुठे नाही हे म्हणतो आपलं अर्नाळ्याचे क्लिअर पण. आपल्या हरणाल सोडे भाऊ आपल्या हरणालचे एकदम चांगले सोडे, फ्रेश खायला सोडे ते पैसे एकदम. मला आणि हे सगळे 1000 रुपयाला देतात हा मावशी. तुम्ही कुठनं आले? अर्नाळ्यावर. बघा अर्नाळ्याची आहे मावशी. आणि प्रत्येक बाजारात असते, खारबावला असते, पडग्याला असते, सगळीकडे असते. हे 2 डबे आहेत बघा, जवळ आहे 150 रुपयाला हे 2 डबे बघा, असे एवढे डबे 150 रुपयाला 2 ना, 75 रुपयाला 1, 100ला 1 देते, 2 घेते तर 150 रुपयाला देते मावशी. जवळ आहे. कुठला जवळ आहे? नवी मुंबईचा बघा, नवी मुंबईकडचं जवळ आहे. हा खाडीचा आहे ना बघा, एकदम खाडीचा चांगला जवळा, एकदम स्वस्त. त्यांनी फक्त जवळा घेऊन बसले मावशी इकडे. आणि छोटी छोटी पापलेट असतात ती, याला कावले म्हणतात. आणि हे फक्त 150 रुपये किलोने तुम्हाला मिळतील, सुकवलेले आहेत कावले. छोटी छोटी पापलेट 150 रुपये किलोने तुम्हाला मिळतील मार्केटमध्ये. मार्केटला गर्दी खूप आहे, दुपारचे 12:30 वाजलेत, भर उन्हात फुल गर्दी आहे मार्केटला. इकडे बघा, इकडे कावल्यांचा वाटा लावला आहे, 100 रुपये वाटा आहे टोपली, 2-4 वाढवून देते. आणि जवळचा वाटा कसा आहे? 50. बघा जवळचा वाटा आहे तो 50 रुपयाचा. आणि इकडे सोडे 1 नंबर बारीवाले दिसत आहेत. आणि बघा हे 250 रुपयाचा हा सोड्यांचा वाटा आहे. 500 रुपयाला 2 वाटे मिळतील तुम्हाला. असं वाट्यावर पण मिळतं आहे, किलोवर पण मिळतं आहे, तुम्हाला जसं घ्यायचं आहे तसं. आता रोज म्हणजे दर आठवडी घ्यायला येणारे असे वाट्यावर पण घेऊन जातात ते. आणि दांडी चुकडचा पण वाटा आहे तो 50 रुपयाचा आहे. इकडे सुकी मुशी आहे आणि 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल सुकवलेली मुशी. आणि इकडे बांगडे आहेत खारातले, 100 रुपये वाटा आहे. वाट्यामध्ये किती आहेत? 5-6 बघा, 6-6 पीस आहेत. छोटे असतील तर जास्त आहेत, मोठे असतील तर कमी आहेत. आणि 100 रुपये वाटा आहे हा बांगड्यांचा. इकडे हलवे आहेत मोठे मोठे, जे 500 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि आठवड्यात 4 दिवस तुम्हाला भिवंडीच्या कुठल्या ना कुठल्या मार्केटमध्ये हा दादा भेटेल. इकडे पापलेटं पण आहेत. कशी पापलेटं? 200ला पाव आहे, 350ला अर्धा किलो. बघा 350 रुपयाला अर्धा किलो, 200 रुपयाला पाव किलो. हे वेगवेगळे मासे पाहिजे तर तुम्हाला यांच्याकडे मिळतील. आणि इकडे मुशी बघा, कट केलेली मोठीवाली मुशी कशी? 600-500ला किलो. बघा 500 रुपयाला किलो तुम्हाला मिळेल. आणि इकडे पाकड लावले, लटकवली बघा कशी, ती सर्व पाकड आहे. पाकड कशी किलो दादा? 1200. बघा 1200 रुपये किलो पाकड आहे. आणि दादांकडे मेन मिळतात ना हे सोडे. सोडे कसे आहे? 250ला पाव आहे, 300ला पाव आहे, 450. बघा 250 रुपये पाव किलो, 300 रुपये पाव किलो, 450 रुपये पाव किलो. बघा वेगवेगळ्या रेटचे सोडे आहेत. जशी क्वालिटी चांगली तसा रेट पण चांगला. ताम मासा आहे तो तुम्हाला सुकवलेला तुकडे ताम माशाचे 250 रुपयाला अर्धा किलो मिळतील. आणि इकडे रावस आहे, तो पण तुम्हाला 250 रुपयाला अर्धा किलो मिळेल सुकवलेला खारातला. आणि इकडे कापतात ती वाम, बघा सगळे वाम कट करून घेतात. ही काळीवाली वाम आहे. कशी आहे काळी दादा? बघा 500 रुपये किलो काळीवाली वाम आहे. बघा असा एक राऊंड मस्त मारून आलो आपण मार्केटचा. आणि असे मध्ये पण आहेत मासेवाले बरेच. बघा हे पण आहेत मासेवाले. भिवंडीचे जेवढे आठवडी बाजार आहेत ते सर्व आठवडी बाजारात दादा मिळेल तुम्हाला. असे सगळे मासेवाले आहेत. आणि बाजार जो आहे मेन इकडे बाहेर भरलेला आहे. इकडे लोकांची गर्दी वाढत चाललेली आहे. इकडे आहेत मोठे मोठे सोडे, 1600 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. हे मिळतील ते 1400 रुपये, हे आहेत ते 1200 रुपये. असं वेगवेगळ्या साईजचे सोडे आहेत. मोठे साईज असेल तर रेट महागच असणार आहे सोड्यांचा. आणि यांच्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे मिळतील, कुठला नाही असा नाही, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे मासे. हे छोटे छोटे कावले कसे दादा? बघा 400 रुपये किलो कावळा आहे. छोटे छोटे पापलेट कावळे म्हणतात त्याला. हे बघा हे कशी किलो आहे? 400. बघा ही काळीवाली वाकटी असते ना, तिचे तुकडे येते. हां बघा. आणि इकडे आपलं नाव सांगा, अशोक बाबरान फॅमिली. तुम्हाला 50 रुपये डिस्काउंट मिळेल म्हणजे मोठ्या मच्छीवरती. हां छोट्यावरती नाही. आणि ही 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल वाकटी काळीवाली तुकड्यांमध्ये. बाकी पापलेट आहेत, इकडे वाम आहेत, बाकी सर्व आहे इकडे. तर मंडळी असं होतं हे कोणगावचं मार्केट, म्हणजे आता कोणगावचा आठवडी बाजार, जो जास्त करून फेमस आहे ते सुक्या माशांसाठी. आणि तो दर मंगळवारी भरतो. आणि तुम्ही जर कल्याण स्टेशनवर नसेल, म्हणजे तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्हाला रेल्वेने यायचं आहे, कल्याण स्टेशनला उतरायचं आहे वेस्टला. तिकडून तुम्हाला शेअर ऑटो मिळेल कोणगावसाठी. कोणगावचं मार्केट सांगा, 20 ते 25 रुपये शेअरमध्ये घेतात, डायरेक्ट पण येतात. आणि दुसरं म्हणजे जर तुमची स्वतःची गाडी असेल तर कोणगाव मार्केट टाका, तुम्हाला डायरेक्ट इथं आणून सोडतो.
आणि हे भिवंडीचं कोणगाव आहे, म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये येतं पण म्हणतात कल्याणचं कोणगाव. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा कल्याण भिवंडीच्या कोणगावचा सुक्या मासळी बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.